अरे राम राम रे पोट्टे हो, काय म्हणता हो? सकाळीच उठलो आणि कॅन उचलली, कारण आपल्याला जायचं होतं हो वावरात. कारण आपण कालची झटका मशीन लागली त्याचं जरासं काम राहिलं होतं. मग काय घेतलं ना चिनू बोले सोबत आणि पोचतो डायरेक्ट वावरात. मग काय राहायला आपले वायर सगळे ओढून घेतले आणि तेवढ्या चिनू म्हणतात की आता भाऊ आपल्याच्यानं होत नाही पप्पांना जाय तिकडे पैप घेऊन ये. मग काय चिनू बोले घेतलं आणि उचललं ना रे बाई पैप आणि घेऊन आलो इकडे. आता चिनू बोची पूर्ण जिरून टाकली. मग काय फटकने घरी आलो भाई, कारण आपल्याला लागते ट्युशनले. मग काय उचलला ना आपल्या कार्यकर्तेले, निघालो डायरेक्ट ट्युशनला जायला. ट्युशन वगैरे कम्प्लीट करून घेतले बोन. तेवढ्यात आपल्या सोबत जायला घ्यायचा होता वो नाश्ता. आलो डायरेक्ट चौकात नाश्त्याच्या दुकानावर. गड्याला म्हटलं माझ्यासाठी रे बा कचोरी. गडी म्हणे की आज आर्थिक परिस्थिती आपली जराशी डाऊन आहे, उद्या घेतो तुम्ही. आतलं काही विषय का दादा, उद्या. मग काय घरी आलो, जेवण वगैरे करून घेतलं, कारण आपल्याला जायचं होतं आपल्या आत्याला सोडायले. कारण आपली आता चालले भाऊ पुण्याले, त्याच्यावर होतं लय मोठं सामान. मग काय सगळं सामान घेऊन पोचलो डायरेक्ट बसच्या ठिकाणी. भोये गावाचे कट्टे देणं होते. मग काय बस होती भाऊ 6ची, नाले भाऊ 7ले. आपल्या कामात पचका होते म्हणजे होते, जाऊ द्या म्हटलं भाऊ. मग काय संध्याकाळी जाणं होतं आपल्याला दुकानात. आलो ना बाई दुकानावर. चला मग पोट्ट्यो, मी टपतो आता सगळे काम. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.